आपण बघू शकता आम्ही सकाळीच इंद्रेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आहे आणि आज विश्वेश्वर दुसरं दर्शन हे विश्वेश्वर महादेव मंदिर आणि इथं सूर्यमुखी हनुमानजी मंदिर हे दर्शन घेतलेलं आहे. तर आपण बघू शकता मयाच्या काठावरी हे सर्व तीर्थ एकासमोर एक आहे. हे आहे विश्वेश्वर महादेव मंदिर. त्याच्या किनाऱ्यावर हे तीर्थक्षेत्र आहे. आपण बघू शकता मैया इथे वाहते. ये वेदनाथ महादेव। हाँ, ये अश्विनी कुमार का है। अश्विनी कुमार और ये वासेश्वर महादेव, वशेश्वर महादेव, वेदनाथ महादेव, वैद्यनाथ महादेव और ये इनकी तपोभूमि है क्या? ये अश्विनी कुमार। हाँ हाँ, अश्विनी कुमार इनकी तपोभूमि है. हाँ। इन्होंने यहाँ तप किया है. तो ये बहुत पावन तीर्थ है मया के तट पर. तो बघू शकता हे अश्विनी कुमार जे होते त्यांची तपोभूमी आहे. पावन वैद्यनाथ जुनं मंदिर आहे पुरातन, जसं की आपण सतयुग का हां सतयुगापासून हे वैद्यनाथ मंदिर इथे स्थापन आहे. तर आपल्याला आज त्यांचं सुद्धा दर्शन झालं आहे. पावन तीर्थापैकी हे एक तीर्थ आहे मयाच्या काठावरील. यहाँ रावण की तब तक की झूठी मुंडी टपकेलो छे। हाँ। शिवलिंग ऊपर। अरे बाप, बहुत बढ़िया तपोभूमि बाबाजी है. तो तर आता गाम वाला के छे झूठी मुंडी रावण टप करेलो। हां हां ये आपण बघू शकता इथं जुनं मूर्ती आहे. आज आपण महादेव और वेदनाथ महादेव। हां हां एक पेली बात है। ऊपर है पहले से क्या? हाँ, मंदिर बड़ी गई। यहाँ से दूर है, ना आई छे। यही है. हाँ। हाँ ठीक है, उसका भी दर्शन कर लेता बाबाजी. तर बघू शकता ये होय ने हां એટલે તૂટી ગયું મંદિર હતું. ऐसा है. पण शिवलिंग तयार છે। तर बघू शकता आपण असे पुरातन शिवलिंग बाबा इथं. सुंदर असं दृश्य वर उंचावरती मायाचा किनारा आणि आपण बघतायत हे असे रस्ते हे तीरावर चालतात. असे बाबाजी मागे येत आहेत. हा सुंदर असा घाट आपण बघू शकता आणि मागे जे बघताय आपण हे भगवान श्रीरामाची तपोभूमी आहे. इथं भगवान श्रीरामजीने तपश्चर्या. तर आपण बघत आहात खाली मैया वाहते आणि हे जे आहे भगवान श्रीरामाने इथे तपश्चर्या केली होती. ती पावन अशी जागा आहे. तर आपण बघू शकताय भगवान श्रीरामजी येथे तपश्चर्या केलेली होती. तर हे मंदिर आहे भगवान श्रीरामजीचं. तर इथं बघू शकता आपण रामजी आहे, लक्ष्मण आहे, सीतामाता आहेत. तर हे असं पावन असं मंदिर आहे. इथं भगवान श्री राम जी ने तपस्या की. बाबा जी इस मंदिर के बारे में थोड़ा बताइए. श्री रामचंद्र भगवान की जय, राम लक्ष्मण जान की जय, बोलो हनुमान जी महाराज की जय. भगवान. तर आपण बघू शकता इथं भगवान श्रीरामजीने तपश्चर्या केली होती. ही अखंड धुनी इथे चालते. खूप अशी पावन असं तीर्थ आहे छोटंसं मेश्वर महादेव मंदिर इथं बघताय तुम्ही. आणि हे रामपुरा हे गाव आहे, दक्षिण तटावर लागतं. नर्मदेहर या गावाचं नाव रामपुरा आहे. खूप पावन ही भूमी. समोरच मया वाहते. मयाच्या किनाऱ्यावरचे हे दृश्य आहे. वाराणसी श्रीशेषम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदार विष्णु संचय शिवालय तानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः सप्तदिनोत्तरं स्मरणे महादेव शंभो शंकर. अपन बघू शकता. जी क्या नाम से? भीमेश्वर महादेव के नाम से ये प्रसिद्ध है. आणि इथं भीमानं तपश्चर्या केली होती. तर हे शिवलिंग भीमेश्वर महादेव या नावानं प्रसिद्ध आहे. हे गाव आहे रामपुरा
आणि इथे भगवान श्रीरामांचं तपोभूमी आहे. आपण बघू शकता, हाच तो परिसर आहे. तर आपण आत्ताच भीमेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आहे. तर खूप सुंदर असं भोले बाबा इथं विराजमान आहेत. तर अशा प्रकारे सुंदर असं भोले बाबाचं दर्शन नर्मदे हर आहेत. ही भगवान श्रीरामाची तपोभूमी आहे. आणि त्याच्या समोरचं आपण छोटं मंदिर बघितलंय. तर हे धर्मेश्वर महादेव मंदिर आहे. तर आपण बघत आहात हे धर्मेश्वर महादेव मंदिर. आणि आत्ताच आपण पाठीमागे पण बघितलंय ते भीमेश्वर महादेव मंदिर आहे. तर इथं धर्मराज युधिष्ठिर यांनी इथं अज्ञातवासामध्ये असताना इथं तपश्चर्या केली होती. आणि मागे जे बघितलंय आपण तर ते भीमेश्वर महादेव. आणि समोर आपण बघतोय तर मैयाचा तट, पावन अशी ही भूमी आहे. श्रीरामजींनी सुद्धा इथं तपश्चर्या केलेली आहे. सुंदर असं दृश्य इथं ते बघतायत आपण. इथं आपण श्रीरामजीला बघितलेलं. इथं बघू शकता राम मढी, पांडवस्थित, धर्मेश्वर महादेव आणि भीमेश्वर महादेव आपण बघू शकता. पण वरती मंदिरामध्ये चाललोय. धनेश्वर महादेव मंदिर, धनेश्वर महादेवची प्राचीन कथा इथं आपण बघू शकता. बघू शकता धनेश्वर महादेव मंदिर. आणि इकडं जर बघितलं तर हे लोकेश्वर महादेव मंदिर. तर हे असे प्राचीन असं हे मंदिर आहे.